मी कोकणी माणूस आहे, पण मला सुपारी नारळांच्या माडांवर चढता नाही येत. मला शेतातली कोणतीच कामं नाही येत. मला शेणा मातीनं अंगण सारवता नाही येत, छपरांवरची कौलं बदलता नाही येत. मार्केटमध्ये मासे आणायला गेलो तर मला ताजे मासेही ओळखता नाही येत. रानात गेलो तर रानभाजीने ओळखता येत. कोकणी माणूस म्हणून मिरवायला ज्या स्किल्स पाहिजेत त्या माझ्याकडे नाही आहेत. आणि तरी मला जगाला सांगायचं असतं की कोकण वाचवा. खरं तर परंपरेने जी समृद्ध श्रीमंत जीवनशैली चालत आली होती ती आपण जोपासलीच नाही आहे. आज आपल्याकडे स्किल्स नाही आहेत, उद्या आपल्याकडे सोर्सेस नसतील. ना जमीन असेल, ना माती असेल, ना पाणी असेल, ना शुद्ध हवा असेल. तेव्हा कोणत्या तोंडाने म्हणाल येवा कोकण आपलोच असं. कोकणातली झपाट्याने बदलत चाललेल्या परिस्थिती मागील जखम पाहिली ती कोकणी रानमाणूस म्हणजेच प्रसाद गावडे याने. यूट्यूब आणि इको टुरिझम यांचा वापर त्यांनी या परिस्थितीविरुद्ध हत्यारासारखा केला आणि करतो आहे. कोकण टिकवायचं असेल तर कोकणातली जुनी घरे टिकवायला हवीत. बंद पडलेले या घरांची दारं इको टुरिझमच्या माध्यमातून उघडता येतील हे त्याने सिद्ध केलं. त्याच्या परकड विचारांचा आदर्श काही तरुणांनी घेतला. मग प्रसादच्या तालमीत तयार झाले ओमकार गावडेसारखे तरुण. सिंधुदुर्गमधल्या दोडामार्ग तालुक्यातील या छोट्या गावात राहणाऱ्या ओमकारने करिअरसाठी शहराची वाट न पकडता गावात बंद पडून असलेले एक जुने घर इको टुरिझमसाठी चालवायला घेतले. तर आजच्या व्हिडिओत आपण हेच कोकणातले जुने घर पाहणार आहोत. आता आपण ओमकार सोबत ही जी बागायतदार फार्मची जी बाग आहे, पूर्ण फार मोठी बाग आहे आणि फार प्लांटेशन टूर म्हणू शकतो आपण. आता प्लांटेशन टूर करतोय आणि ओमकार आपल्याला येथील आता झाडांची माहिती देणार आहे. नमस्कार. तर आता ही बागायतदार फार्मस्टेची बाग आहे. आता बागायतदार फार्मस्टेला बागायतदार हे नाव ठेवण्यामागचं कारण म्हणजे ही बागायती शेती आणि ते स्टोअर करण्यासाठी तिथे बांधलेलं ते घर आणि राहण्यासाठी. तर त्या घरात म्हणजे बागायतीचं सगळं चालणार आहे. आता एक बागायतदार म्हणजे आपल्याला आपल्या डोळ्यासमोर येतो ऊस बागायतदार, काजू बागायतदार, आंबा बागायतदार, सुपारी बागायतदार. आता सुपारी बागायतदार म्हणजे एक मोनोकल्चर करून तयार केलेली शेती, म्हणजे ती सुपारीची शेती असेल मोठी तर तो बागायतदार. पण इथे कुठेही तसं काही केलेलं नाही. इथे जे आज पर्माकल्चर म्हणून जे खूप प्रसिद्ध होत आहे त्याचाच म्हणजे तेच तेव्हाच्या लोकांनी जुन्या पद्धतीने सगळं तयार केलेलं होतं. म्हणजे आता ही जी एक 4 एकरात असणारी बाग आहे त्याची टोपोग्राफी पूर्ण उताराची टोपोग्राफी आहे. तर त्या उताराच्या टोपोग्राफीला स्टेप बनवल्यात आणि त्या स्टेप पण दगडांच्या साह्याने व्यवस्थित बांधून काढल्यात. तेव्हा काही JCP वगैरे नव्हता, सगळं माणसांनी हाताने बनवलं आहे. आणि ते बनवल्यानंतर त्याला स्टेप बनवल्यात, त्याला पाट काढलेत. आता इथे झऱ्यांचं पाणी आहे, झऱ्यांचं पाणी एका तळीत स्टोअर केलं जातं. स्टोअर केल्यानंतर पाटाच्या साह्याने ग्रॅव्हिटीने जातं. सस्टेनेबली सगळं चालत होतं. इथे कुठेही विजेची गरज नव्हती किंवा इथे पाणी म्हणजे कुठल्या धरणाच्या पाण्यावर किंवा कुठला तरी काहीतरी सोर्स तसा नव्हता. झऱ्यावर सगळे डिपेंड होते. म्हणजे जे इकडचे नॅचरली सोर्सेस होते आधीपासून आणि त्याच्यावरच, म्हणजे कशावर डिपेंड राहायची गरज नव्हती. कोणावर डिपेंड राहायची काही गरज नाही. कारण आज खूप आंदोलनं होतात, काहीतरी होतं की म्हणजे वीज बिलाटी माफी, ती तेव्हा बघितलं तर माणसांनी तशी जगलेलीत माणसं आणि हीच खरी त्यांची श्रीमंती होती. आता इथनं बाग स्टार्ट होते आणि स्टार्टिंगला हे एक अंजिराचं झाड आहे आणि अंजिराच्या झाडाला आता अंजीर लागायला सुरुवात झाली. आता या बागेत खूप मोठमोठी झाडं ठेवली. म्हणजे तुम्ही आता इथे आलात तर याला बिमलन म्हणतात. बिमलन? होय, बिमलन म्हणजे आता लोणचं वगैरे करतात ते स्टार फ्रूट म्हणतात. ते स्टार फ्रूट, आता त्याला स्टार फ्रूट वगैरे म्हणतात, पण त्याला इकडच्या भाषेत बिमलन म्हणतात. आणि याचं लोणचं असेल किंवा याचं साठ सारखं करतात. तर हे पण इथे आहे या फार्म मध्ये. ती फळं लागलेत ती वरती, ती सगळी फळं लागलीत ती. हा पूर्ण पाट काढलेला आहे. या पाटाने पूर्ण पाणी जात होतं पहिल्यांदा. अच्छा, म्हणजे हे जे पाणी टाकलं तर ते सगळं आपलं पूर्ण बागात फिरेल पाणी सगळं. म्हणजे फक्त एवढंच की सुरुवातीची मेहनत म्हणजे फक्त वाट करून द्यायची पाण्याला आणि पाण्याचे जे नॅचरल सोर्सेस आहेत तिथून पाणी वळवलं
की ते पूर्ण बागेत आपलं फिरत राहील. आता बागात पण ना एक वेगळी बायोडायव्हर्सिटी डेव्हलप झालेली असते आणि त्या बायोडायव्हर्सिटीमुळेच शेतकऱ्याला सगळा फायदा होत असतो. आणि आजकाल काय झालंय, ती बायोडायव्हर्सिटी पूर्ण नष्ट होत चालली आणि त्यामुळे आज कुठेतरी खतं घालण्याची आवश्यकता आज लागायला लागली. आता या ह्याच्यात अशी वारुळं तुम्हाला खूप दिसते. म्हणजे वारुळ ज्या ठिकाणी आहेत ना, वाळवी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी वारुळ तिथेच बांधतं ते जिथे पाणी भरपूर आहे किंवा आसपास काहीतरी विहीर आहे, पाण्याचा स्रोत आहे, ओढा आहे किंवा असं समजायचं तो एक इंडिकेटर आहे की तिथे जवळपास कुठेतरी पाणी आहे. ओके. आणि तशी इथली बायोडायव्हर्सिटी बनली म्हणून त्याने एक सिक्युअर जागा तिथे निवडलेली आहे. अच्छा, वाळवी बनवते ना? हा, माती फक्त वाळवीच बनवते, म्हणजे इतर कोणी बनवू शकत नाही, आपण तर नाहीच बनवू शकत. म्हणून वाळवी सुद्धा आपल्या ह्याच्यात आपल्या ह्या सगळ्या कल्चरमध्ये सातेरी पुजली जाते. बरोबर. सातहेरी म्हणजे याला 7 कप्पे असतात. ओके. याला तुम्ही म्हणजे कट केलं तर तुम्हाला आतमध्ये 7 कप्पे दिसतील, म्हणून त्याला सातेरी. म्हणजे इथे मातीची पूजा केलेली आहे, पाण्याची पूजा केलेली आहे. म्हणजे सातेरी देवस्थानचं असं आहे ना, बऱ्याच ठिकाणी आपल्याला सातेरी मंदिर दिसतं, सातेरी देवी म्हणून आपल्याला माहिती असते, पण बऱ्याच वेळा त्या सातेरी मंदिरात ना देवी दिसते आपल्याला, पण हे कोणाला माहिती नसते की ऍक्च्युअली वारुळाला सातेरी म्हणतात. तर तुम्हाला इथे 1-2 गावं आहेत जे धामापूर आहे, धामापुरा सातेरीचं आहे, तिथे वारुळ आहे आणि ऍक्च्युअल त्याची पूजा करतात. म्हणजे तिथे देवी वगैरे नाही, ती वारुळ आहे. वारुळच म्हणजे देवी आहे, म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. बरोबर. आणि असं त्या लोकांनी हे कल्चर म्हणा किंवा इथल्या ह्या सगळ्या गोष्टी जपल्या होत्या, नेचरला धरून ते सगळं करत होते. बरोबर. आता या सुपारीच्या बागेत सुद्धा फणस आहे, आंबा आहे, त्यानंतर इथे कोकमची झाडं आहेत, आयन आहे, किनळ आहे, ही वेगवेगळी झाडं आहेत. इथे तुम्ही बघाल तर साग मोठ्या प्रमाणावर नाही, कारण साग हे इथला इंडिजिनियस नाहीये, तो बाहेरून आलेला आहे, हे केला आणि लाकडासाठी तो फेमस झाला आणि म्हणून ते लोक खूप लावतात. पण लाकडा म्हणजे सागापेक्षाही आयन असेल, काटे असं नसेल, ही खूप इम्पॉर्टंट झाडं आहेत जी जास्त काळ टिकू शकतात. म्हणजे लाकडांसाठी आधी पूर्वी त्यांचा वापर व्हायचा. आता या फार्म मध्ये असलेलं हे एक फणसाचं झाड आहे. याला आता फणस लागायला सुरुवात पण झाली, एक 15-20 दिवसात व्यवस्थित तयार होतील फणस. हा फणस कुठल्या, आता ते 2 तऱ्हेचे फणस असतात ना, एक आपण रसाळ कापो, रसाळ फणस आहे, तू मध्ये रसाळ फणस. तू असा मध्ये म्हणजे कोकणी बोलला तरी चालेल आपल्यापेक्षा, म्हणजे जास्त ना ते रिलेट करतील म्हणजे कोकणाला. तर हे फणसाचं झाड झालं. तर अशी मोठमोठी झाडं असल्या कारणाने ना इथे केवढाही जरी वारा आतमध्ये घुसला तरी या सगळ्यांना ते प्रोटेक्ट करतात. कारण नाहीतर काय होतं, एक आपण कुठलं तरी मोनोकल्चर करतो, जर इथे डोंगरी भागात असेल तर तिथे लँडस्लाइड ठरलेलंच आहे. बरोबर. किंवा जर असा प्लेन भागात असेल मोनोकल्चर केलेलं तर वाऱ्याने सगळं निघून जातं. आणि त्यासाठीच हे कुठल्याही, आता इथे बनवताना ना इथे बघितलंय की हा ओहोळ आहे, म्हणजे इथला ओढा आहे, तर त्या ओहोळाच्या त्या साईडला नाही गेली. बरोबर. कारण हे पाणी तिकडे नाही जाऊ शकत. बरोबर. म्हणून तुम्ही बघाल ना तर खूप याला पैलाड म्हणतात इथल्या भाषेत, म्हणजे पैलाडी, पलतडी असं म्हणतात. तर त्या भागेत तुम्हाला काहीतरी कोकम असेल, आंबा असेल, काजू असतील असं लावण्यात आलेलं आहे. कारण म्हणजे पाण्याची गरज तिथे जास्त नाही, पाण्याची गरज तिथे जास्त नाही, पाण्यावर डिपेंड असलेली झाडं या साईडला. आता हे कोकमचं झाड आहे, हे खूप जुनं झाड आहे म्हणून त्याचा खोड पण छान झालाय. आता हे कोकम लागायला सुरुवात झाली, 1-1.5 महिन्यात तयार होतील व्यवस्थित कोकम. आणि याची जर तुम्ही टेस्ट करून बघितलीत ना तर त्याची टेस्ट पण सेम कोकम सारखीच लागते, आंबट असते. ओढा किती म्हणजे
जुना आहे. म्हणजे जुना म्हणजे अजून किती महिनेपर्यंत पाणी असतं त्याला? हा, याला 12 महिने पाणी असतं. मे महिन्यात पण तो मे आटत नाही. महिन्यात पण असाच असतो. पावसात पण एकदम जोरात वाहत हा, असेल मग. पावसात जरा पाणी जास्त असतं त्याला, म्हणून आम्ही तिकडे जाण्यासाठी एक छोटा साठव पण आणलाय. हा हा. इथे पण तसंच एक बारी आहे. ही विहीर आहे पाण्याची. अच्छा, ही साकव आहे ना? हा. हा साकव आहे. आपण तिथे जाणार आहोत पुढे. अरे विहिरीला अजून एवढं पाणी म्हणजे भरपूर आहे. हो. अच्छा, ओढ्याचं पाणी ते. ओढ्याचं पाणी त्याच्यात स्टोअर केलं जातं आणि याला खालून पण झरे आहेत. अच्छा. आणि त्यातनं पण पाणी येत आहे. अच्छा. आणि किती खोल आहे? ही तरी जास्त खोल नाहीये. हा. ही एक 2 पुरुष खोल असेल. 2 पुरुष म्हणजे तरी म्हणजे माणूस बुडेल एवढा खोल आहे. माणूस बुडेल एवढे खोल आहे. पण तेवढ्यात एवढं पाणी मिळणं म्हणजे खूप, म्हणजे इथे खूप खाली जावं नाही लागलं. हा. म्हणजे हा एक इंडिकेटर याचा आहे की इथली बायोडायव्हर्सिटी खूप स्ट्रॉंग आहे अजून. हा हा. जिथे झरे वर मिळतात ना एवढ्या, हा, म्हणजे इथली बायोडायव्हर्सिटी स्ट्रॉंग असल्याशिवाय तिथे झरे असूच शकत नाही. हा साको. हा साको. इथल्या खोपळी म्हणजे सुपारीची झाडं. हा. त्या खोपळीच्या मेलेली जी झाडं होती ना, हा, त्यांच्या आधारावर आम्ही या साको बांधलेला आहे. हा हा. असंच साकव ना भेल्द्या माडाचा बांधतात. हा. भेल्दा माड म्हणजे फिल्टेश पाम. हा. म्हणजे जो कटिंदर नावाचा इथे कांडेचोर ज्याला म्हणतात, तो पक्षी खाल्ल्यानंतर त्याची फळं त्याच्या विष्ठेतनं पडलेल्या बीतनच ते झाड रुजतं. अच्छा. ते झाड कोणी लावू शकत नाही कधीच. अच्छा, म्हणजे ते पॉसिबल नाही, ते नैसर्गिकच नैसर्गिकच ते रुजतं. आणि त्याच्यापासून त्याचं जे लाकूड असतं ना, ते लाकूड खूप वेळ पाण्यात पण टिकू शकतं चांगल्या प्रकारे. म्हणजे ते कुजत नाही लवकर. आता आम्ही एक तुळशीत मांगर फार्मशीच्या इथे बाळूदाच्या तिथे बाळूदादाने बांधलेला एक साकव आहे. तो त्याला 4-4.5 वर्ष झाली तरी तो अजून स्ट्रॉंग आहे. मग हे असेवाले साकव कधी? हे वाले साकव 2 वर्ष राहू शकतात व्यवस्थित. 2 वर्षांनी ते परत बदलावे लागतं. कारण तेव्हा कसं होतं, हे सगळं बनवणं पॉसिबल होतं. बरोबर. कारण कुठे कोणाला घाई नव्हती. सगळं सावकाश संत गतीने चाललंय. त्यानंतर कोणाशी स्पर्धा करायची नाही. म्हणजे ही नैसर्गिक जीवन पद्धती होती की म्हणजे सगळे जे सोर्सेस आहेत ते निसर्गातच मिळणार आहेत, त्याचा यूज केला जायचा आणि नेमका म्हणजे संवर्धन केलं जायचं, संवर्धन पण व्हायचं. जे सगळे कुठली फंक्शन असायची ते कल्चर जे आहे ते कल्चर पण कसं झालंय, म्हणजे ते संवर्धन करण्यासाठी ते आहे. आता आपण परत बागायतदार फार्मच्या तिथे चाललो. हो. आता इथनं एक हा भाग सगळा फिरून आपण तिथे जाणार आहोत परत. तर हे जे एक उंच एक झाड दिसतंय ना, हा रिठा आहे. इथल्या भाषेत याला रिंगा म्हणतात. हा छोटावाला आहे आणि तो मोठावाला. मोठ्याला तरी एक 200-250 वर्षाचं झाड आहे ते. अच्छा. म्हणजे आणि त्याच्या ज्या रिठा आहेत ना, त्या रिठा वरच्या साईडला पडलेल्या आहेत. आता जो मंद वास येतोय ना, तो रिठांचाच आहे. अच्छा. आणि याचा आज आपण वेगवेगळे साबण जे युज करतो ना, त्याच्यापेक्षा नॅचरल रिठा युज केला ना, तर तो खूप छान आहे. ऍक्च्युली मी म्हणजे ना आधी काय साबण वगैरे थोडी नव्हते, रिठांचाच वापर केला जायचा. म्हणजे कपडे धुण्यापासून आंघोळ करेपर्यंत रिठाचा वापर व्हायचा. आणि जे काम आपल्याला असं वाटतं की साबणाने जास्त छान होतंय, त्याच्यापेक्षा ते म्हणजे तुम्ही कपड्यांना कुठलेही डाग वगैरे लागले असेल, तुम्ही याने धुवून बघा. यांच्या रेठा पडल्यात सगळ्या, साबणाने किंवा वॉशिंग पावडरने धुवून बघा. आणि नंतर तुम्ही रिठाने धुवून बघा. रिठाने तुम्हाला जास्त काही चोळण्याची मारण्याची काही गरज नाही, लगेच निघून जातं. म्हणजे एवढं हे तुमची ऑइली स्किन होत असेल तर त्याला पण तुम्ही युज करू शकता. बरोबर. आणि हे म्हणजे रिटे वगैरे भेटतात अजूनपर्यंत ना इथे? म्हणजे या भागात चांगल्या प्रमाणात. म्हणजे जर समजा की कोणी विचार केला की त्यांना हे जे केमिकल पासून बनलेले जे प्रोडक्ट्स आहेत ते नाही यूज करायचे, असे जे सोर्सेस आहेत जे नॅचरली मिळत आहे
म्हणजे पिढ्यानपिढ्या हे चालत आलंय, लोक यूज करतायत. जर आज शहरातला माणूस जर येऊन जर म्हणतोय की मी इथे राहणार, इथलं सगळं तसं जगणार आहे, ते त्याला तेवढं पॉसिबल नाही. का पॉसिबल नाही? तर त्याला इथे येऊन त्या लाईव्हलीहूड स्किल शिकणं खूप इम्पॉर्टंट आहे. जर त्याच्याकडे जर त्या स्किल नसतील तर तो माणूस ते सगळं करू नाही शकणार, त्याला जमणारच नाही ते. आता आपण जो बागायतदार फार्मस्टे आहे तो मातीचा आहे, बरोबर. तर तुम्हाला त्या मातीच्या घरात राहायचं आहे, तर ती मातीचं तुम्हाला सगळं आलं पाहिजे. म्हणजे एकदा उंदीर घुशींनी समजा पोकरलाय तर तुम्हाला ती माती कुजून सगळं बनवता आलं पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे कोणीतरी येणार, ते सगळं करून देणार, यावर तुम्ही डिपेंड करीत असता का म्हणे. बरोबर. तर तुम्हाला सगळं एक एक प्रत्येक गोष्ट तुम्हाला आली पाहिजे, तरच ते जगणं पॉसिबल आहे. पण थोडासा असा अनुभव घेऊ शकतो, लोक इथे येऊ शकतात. म्हणजे शिकायची एक सुरुवात असते की आपल्याला फक्त ऐकून नाही समजणार, ते केल्याशिवाय नाही, आपल्याला केल्याशिवाय तो अनुभवच नाही येणार आहे. त्यासाठीच आम्ही हे सगळं चालू केलंय. इथे येऊन तुम्ही तो खरा एक्सपिरियन्स घेऊ शकता. इथे आर्टिफिशियल असं बनवलेलं काही नाही. आता लाईट गेली, त्याच्याकडे थोडासा अंधार आहे. आपण मग एक काम करू, असं आपलं असं थोडासा बाहेरचा भाग आहे ना, तो पाहून घेऊ. आता जर हे मला माहिती नाही. जात्याबरोबर हा वरवंटा आहे. आता तुम्ही वरवंटा बघाल ना, तर याला तुम्हाला जास्त काही मेहनत घेण्याची काही गरज नाही. म्हणजे इथे तुम्ही ती चटणी किंवा खोबरं सगळं टाकल्यानंतर तुम्हाला याचा जो खालचा भाग आहे तो असाच निमुळता बनवलेला आहे की याच्यावर आरामात फिरू शकाल. म्हणून तुम्ही नुसतं असं तर हाताने जरी केलात ना तरी आरामात होऊन जाईल. म्हणजे हा पण तुम्हाला जास्त आपल्याला वाटतं ना दगडांचं आहे, खूप आहे, कसं करणार. म्हणजे मिक्सरने आता खूप सोपं झालं. पण मिक्सरची तुम्ही चटणी किंवा काहीतरी केलात ना तर ते मिक्सरचं खोबरं लवकर खराब होतं. बरोबर. कारण ते तेवढ्याच ह्याला गरम होतं. तेवढी हीट असते ना त्याच्यात, कारण ते मशीन फिरतं त्याने. बरोबर. पण याच्यात हीट नाहीये. बरोबर. याला हवा खेळतीये, त्या कारणाने याच्यातली चटणी तुमची 2 दिवस चांगली राहू शकते. बरोबर. आणि ती आपण खाऊ शकतो. आणि हे म्हटलं ना की आता एक स्किल, तू म्हटलास की स्किल हवंय, हे लोकांना नाही, अचानकपणे नाही कळायचं. अचानकपणे नाही कळायचं. पण मी एक पण असा पण अनुभव सांगतो ना तुला, म्हणजे आमच्या घरातला म्हणशील की असं सगळं गावात होत चाललंय. हे वरवंटे ना आमच्या इथे कारवारमध्ये याला रगडा बोलतात. ओके. तर असे मसाले बनवण्यासाठी, मसाला कसा, नारळ म्हणजे कोकणी पदार्थातला, नारळाशिवाय काय बनणार नाही. मग नारळाचा मसाला बनवायचा म्हणजे ह्याची गरज आहेच. मग शेवटी मी लहान असताना ज्यावेळी जत्रेच्या वेळी, सुट्टीच्या वेळी जायचं ना, आजी वगैरे असायची, आत्या यायची, जे पण आमचं मोठं कुटुंब आहे, ज्यावेळी एकत्र जमायचं ना, मग हे रोजचं आमचं या रगड्यावरच चालायचं. त्यावेळी मिक्सर आले होते. पण ही चव लोकांना माहिती आहे, अजून पण माहिती आहे की ह्याची चव आहे ना ती मिक्सरमध्ये नाहीये. पण हे झाले की सिंपल लाईफस्टाईल लोक पाहिजे, की मेहनत नको करायला, आपला करंट चालू केला, बटन फिरवलं आणि मसाला तयार. कारण त्यांना जी आज झटपट, म्हणजे जसा माणूस पेपरवरून टीव्हीवर आला, टीव्हीवरून तो युट्यूबवर आला, युट्यूबवरून आता रीलवर आला, रीलवर त्याला जास्त काही बघायचं नाही, सगळं 15 ते 30 सेकंदात सगळं त्याला कव्हर करायचं. बरोबर. आज तुम्ही बघाल की युट्यूबचा क्राऊड पण खूप कमी झाला. बरोबर. तसंच कारण आपल्याला ती एक सवय लागत जाते. बरोबर. सोशल मीडिया पण आपल्याला खूप बदलत चाललंय. त्यासाठी तुम्हाला एवढा वेळ देऊन तुम्ही कितीही जरी क्वालिटी असलं हे खाणं खूप गरजेचं आहे. आणि यात असं मला वाटतं की फार काही शिकण्याची गरज नाहीये. म्हणजे थोड्या वेळात आपल्याला शिकता येतं की मसाला कसा करायचा. आता हे जे जात आहे ना, त्या जात्यावर जेव्हा ओव्या गायला जायच्या, ओव्या म्हणजे फक्त तुम्ही म्हणाल की मनोरंजन वगैरे असं नव्हतं. ओव्याचा स्पीड असायचा, कुठली ओवी म्हणणार आहे त्या स्पीडवर डिपेंड असायचं की किती बारीक पीठ येणार आहे. म्हणजे जातं घेतलंय, दळतंय असं नाही येते. जर तुम्हाला फाईन एकदम पाहिजे तर काहीतरी फास्ट याने करणार, किंवा तुम्हाला जास्त पीठ नकोय, जरा असं कणी कशी हवी तर खूप स्लो करावं लागतं. ह्या सगळ्या त्या टेक्निक्स आहेत त्याच्या मागच्या पण, आणि तशा ओव्या म्हटल्या जायच्या. म्हणजे कुठली ओवी तुम्हाला आता सुचली हे करते म्हणून नव्हती. आता हा ओव्यांचा पण माझा अनुभव सांगतो. मी लहान असताना ज्यावेळी म्हटलं की गावात जायचो, कारवारमध्ये गाव आहे आमचं, मग तिथे आता लग्न ना हॉलमध्ये शहराच्या ठिकाणी होतात. त्यावेळी ना घराच्या समोर अंगण असायची लोकांची मोठी, तिथेच मंडप टाकले जायचे, अंगण वगैरे टाकून लग्न व्हायची. समोर यांची घरं असतात, तिथले दोन्ही अंगण कनेक्ट करून तिथेच सगळे. मग त्या लग्नाच्या आदल्या रात्री ना हे असा जात्यावर ना ते हे करायचं, तांदळाचं ना पीठ काढायचं, आणि त्यावेळी अशा ओव्या म्हटल्या जायच्यात. पण आताच हेच झाले की
तो ती पिढी होती ती पिढी संपली. नवी पिढीला म्हणजे ते ज्ञान गेलं नाही किंवा त्यांनी इंटरेस्ट दाखवला नाही, त्यामुळे आता हे नाही चालत. मी लहान असताना पाहिलं होतं की लग्नाच्या त्या आदल्या रात्री सर्व बायका बसून त्या ओव्या म्हणत ते पीठ काढायचं, ती संस्कृती लोप पावली आहे. म्हटलं की आता तू म्हणतोस की इथं ती लग्न होत आहे, तुमच्या इकडे ते अजून टिकलंय आणि ते पर्यटनाच्या माध्यमातून पण आपण टिकू शकतो, पोहोचू शकतो. ऍटलिस्ट लोकांना नाही समजणार. डेस्टिनेशन वेडिंग वगैरे म्हणतात, त्या ठिकाणावर जायचं, असं वेगळं काहीतरी करायचं, तेच होतं. पहिल्यांदा लोक ते फ्री मध्ये जगत होती, आता त्यांना पैसे जगावं लागतं. ही खूप काय म्हणतात लाजिरवाणी गोष्ट आहे. बरोबर. कारण लोकांना एक काय म्हणतात की कॅपिटॅलिझम हे सगळं संपत चाललंय. कारण आज लोकांना कुठली फुकट गोष्ट जर मिळाली तर ती तेवढं इम्पॉर्टंट त्याचं नाही राहत. बरोबर. म्हणजे आता तुम्ही इकडे जर आलात ना, तर इकडे तुम्हाला हे न्हाणीघर दिसेल. आता या न्हाणीघरात हा हंडा आहे. हंडा खूप वर्षापूर्वीचा आहे आणि इथे तुम्हाला लाकडं जाळून सगळं पाणी गरम करतात. तर आपल्याला कुठे वाटेल की लाकडं जाळतात, प्रदूषण होत आहे. पण आपण शहरात राहून खूप प्रदूषण करतोय. आपण जी गाडी चालवतो, जो आपल्या खिशात मोबाईल आहे, तो पण खूप पोल्युशन करतो. कारण ते मायनिंग शिवाय ते वस्तू आल्याच नाही. बरोबर. त्याच्यापेक्षा इथला शेतकरी, इथली माणसं, हे सगळं ती जरी इथे जरी थोडासा धूर झाला तरी त्या इथले असणाऱ्या झाडांमुळे सगळं ऑब्झर्व्ह होतं. म्हणजे ते कुठेही बाहेर जात नाही आणि त्याचा कोणाला त्रास नाही. आणि हे जे घर आहे ना, हे लाकूड आणि मातीचं बनलेलं आहे. बरोबर. त्याच्यासाठी इथे ना दिवसातनं 2 तास तरी धूर पाहिजे, तरच ते व्यवस्थित राहू शकतं. बरोबर. कारण लाकडाला बरड लागते. बरोबर. बरड धुरामुळे लागत नाही. बरोबर. कारण तुम्ही आता कुठलंही घर बघाल ना, तर ते 3-4 वर्ष किंवा 5 वर्ष जर बंद असेल ना, तर त्याची सगळी लाकडी गेलेली असेल. आणि जर तिथे धूर चालू असेल फक्त तरी ते सगळं टिकून राहतं. बरोबर. म्हणजे हे सायन्स आहे. हे सायन्स आहे आणि हे सायन्स त्या लोकांना माहिती होतं. आणि आताची आपली पिढी विसरत चालली. आपण सायन्स म्हणून कुठेतरी विकासाच्या भरकटलेल्या वाटेवर चाललो. आपण फक्त ते सायन्स आपल्याला काय म्हणतो, आम्हाला ते मिळालंय हे फक्त दाखवायचं नाही, जगायचं नाही. बरोबर. आता ही मातीची भिंत आहे, या मातीच्या विटा बनवलेल्या आहेत. तिथे मातीच्या मोठ्या विटा बनवून माती कुजत घालावी लागते. ती महिनाभर कुजल्यानंतर त्याचं चांगल्या प्रकारे ती कुजली की नंतर मग ती मातीची भिंत बनवायची. बरोबर. मातीची भिंत बनवल्यानंतर तशी लाकडं लागायची. कारण यात जे पिलर्स युज नाही केलेत, यात बरखे घातलेत. ते पिलर्स म्हणजे लाकडाचे पिलर्स आहेत. मग त्यावर सगळं आहे. म्हणजे एखाद्या वेळी तुमचं काहीतरी हे जरी कोसळलं ना, तरी पूर्ण घर तुमचं त्या लाकडांच्या याच्यावरती फ्रेमवर राहणार आहे. अशी त्याचं स्ट्रक्चर होतं. पण आजकाल तुम्हाला लाकडं ती जमवली पाहिजेत. किंवा तिथे तेव्हाच्या वेळी प्रायमरी फॉरेस्ट होतं. प्रायमरी फॉरेस्ट म्हणजे जी पहिल्यांदा जी झाडं रुजून येतात ते, आणि ते कट केल्यानंतर जे नंतर झाडं त्याला रुजतात. म्हणजे आपण एखादं झाड कट केलं, त्याला पालवा फुटला, ते परत रुजला, ते सेकंडरी फॉरेस्ट आहे. बरोबर. किंवा आपण कुठेतरी झाड लावलंय, ते सेकंडरी फॉरेस्ट आहे. म्हणजे ते प्रायमरी फॉरेस्ट नाही. आणि आपण जे जंगलात काहीतरी लावतो, म्हणजे आज झाडे लावा, झाडे जगवा असं चाललंय, ते झाडे आपण लावलेली आपल्या त्याला कुठेतरी आपण सगळं ठरवलेलं असतं. म्हणजे त्याला इथे झाड लावायचं, हे लावायचं, ते लावायचं, तसं लावायचं, त्याला काय फायदा होईल असं ठरलेलं असतं. पण निसर्ग जेव्हा करतो ना, तेव्हा तिथली माती अनुकूल आहे का सगळं चेक करतो. कारण जे नॅचरली कुठेतरी बी रुतलेलं असतं ना, ते कुठेतरी एका जागी कुठेतरी पडलेलं असतं, तिथनं ते ओहळातनं वाहून येतं. त्याने त्या बीने सगळा स्ट्रगल केलेला आहे, त्या पाण्याचा स्ट्रगल केलाय. नंतर बाहेर येऊन कुठेतरी त्याला तापलंय, गरम झाल्यानंतर कुठेतरी ते दगडांमधून घासलं आणि त्याच्यानंतर ते रुजलंय. तेवढे त्यांनी सगळे सीझन बघितलेत, तेवढे त्यात काय म्हणतात, तेवढे ते स्ट्रॉंग झालंय आणि त्याच्यात नंतर ते झाड रुजलंय. हे खूप इम्पॉर्टंट आहे. बरोबर. आपण आज काय करतोय की प्लास्टिकच्या पिशवीत झाडं रुजवतोय आणि नंतर ती नेऊन तिथे लावतोय. यात काही म्हणजे तेवढं तथ्य नाहीये. म्हणजे निसर्गाने सगळा सिलेबस तयार केलेला आहे, त्याचं सिलेबस सगळं निसर्ग सगळं टिकून आहे. आणि आपण जरी केवढंही म्हटलं की आपण निसर्गाला वाचवणार, काहीतरी करणार, त्याच्यापेक्षा निसर्ग आपलं आपण सगळं करत आहे. आता आपण म्हणतो कुठेतरी लँडस्लाईड झालाय, कुठेतरी भूकंप झाला, तो परत त्याला जे काही हवंय, माणसाने जे सगळं अस्ताव्यस्त करून टाकलंय, ते सगळं परत तो नेचर आपल्यात घेणार आहे आणि सगळं परत करणार आहे. आता म्हणतात की कितीतरी मिलियन वर्षांनी ही पृथ्वी नष्ट होणार आहे आणि परत आगीचा गोळा बनणार आहे. तेच सगळं कंडिशन माणूस काय काय करत चाललाय. पण आपण कुठेतरी थोडं तरी थांबवण्याचा हा प्रयत्न केला पाहिजे. कारण ते आपल्यासाठी, आपण निसर्गासाठी नाही करायचं. निसर्ग आपल्यासाठी करेल, आपण आपल्यासाठी करायचं. आपण जे म्हणतो निसर्गासाठी आपण काहीतरी मोठं करते, ते काही करायची आपण कण आहोत, कण म्हणजे काहीच नाही त्याच्या पुढे की आपण निसर्गासाठी काही करू शकतो. आपण आपल्यासाठी करायचंय, त्यामुळे आपल्यासाठी काय आहे ते टिकून ठेवायचं.
आता आणि इथे- हे तुझे रिटे आहेत ना, हे हा. आणून ठेवलेत, हे कशासाठी वापरता तुम्ही मग? हा, हे जे रिठा आहेत हा. ना, ते आम्ही हँडवॉश त्याचा तयार केलेला, हा आणि हँडवॉश आणि इथे कोणी गेस्ट वगैरे येतात ना, हा. त्यांना युज करण्यासाठी आम्ही ते रिठा देतो ताजे. अच्छा. आणि त्याचा सोप किंवा त्याचा स्मेल नाहीये, हा हा त्याला स्मेल जरी आला तरी मंद स्मेल आहे आणि तो छान आहे हा हा आणि नॅचरल स्मेल आहे तो. हा म्हणजे आज जे सगळे केमिकल वगैरे युज करून बघतात ना, हा तर इथे खूप जणांनी तो ट्राय करून बघितला की फेस वॉश म्हणून. हा हा तर फेसचा पूर्ण जे मेकअप करून करून जो एक डलनेस आलेला आहे Dullness तो आलेला. सगळा निघून जातो त्याने. हा हा म्हणजे एवढा रिठा काम करतो. बरोबर. आणि हे रिठ्याचं झाड आहे, त्याला कुठेही खत पाणी वगैरे काही नाही, बरोबर. फक्त जे पावसाचं पाणी मिळतं तेवढंच. बरोबर. त्या कारणाने त्यात काही फर्टिलायझर किंवा बाकी काय काही यूज नाही. त्याच्या जीन्स मध्ये पण तसं. हे मला थोडस हे वाटलं, युनिक वाटलं की ही जागा, इथे जागेची काही कमी नाहीये, ओके. पण ही जागा पहा तुम्ही, युटिलाइज केलेली आहे. याच्यामधल्या जिथे आता भाग ओपन आहे तसा इथे पण होता, आणि यात ती लाकडं मांडून ना ती जागा युटिलाइज केलेली आहे. आणि याच्यामुळे काय होतंय, जागा पण युटिलाइज होते आणि लाकडांची मांडणी होत होते आणि लाकडं खराब पण नाही होत. खराब पण नाही होत, हा. आणि हवा खेळती राहते, त्यामुळे त्याला बरड वगैरे जास्त लागत नाही. हा. आणि ती न्हाणी गाड्यापासून जवळ ठेवतात, जवळ ठेवतात. म्हणजे त्याला थोडी तरी उष्णता मिळत राहील, हा हा त्याचा धूर मिळत राहील, मिळत म्हणून ती लाकडं जास्त खराब नाही होणार. बरोबर. आणि न्हाणीघर इथेच आहे, हा. त्यामुळे इथल्या गेस्टसाठी गिझर वगैरे असं काही नाही ठेवलं. हो. इको टुरिझम म्हणजे हेच आहे, आपलं निसर्गाला पण कमीत कमी त्रास द्यायच्या अगोदर केलेलं टुरिझम आहे ते. बरोबर. म्हणजे आपण आज इको टुरिझम म्हणजे काहीतरी कॉन्सेप्टने नवीन काहीतरी बनवतोय, हा. तिथे बांबूचं काहीतरी बनवतोय, बनवतोय. पण ते बांबूचं जे बनवतोय हा. ना, ते कुठेतरी मशीनने बनलेलं आहे, बनलेलं आहे. आणि ते काय म्हणतात की त्याचं मार्केटिंग असं केलंय ना की त्याचा फायदा तिथल्या लोकांना नाही होत. बरोबर. जी कम्युनिटी ते सगळं बनवत होते बांबूचं सगळं, हा. त्याला काही नाही फायदा फायदा होत. तो फायदा एका म्हणजे बिझनेस मनला होतोय, बरं. ज्याने सगळं ते हे करून हा, ठेवलं. म्हणजे इको टुरिझमची कन्सेप्ट अशी आहे कन्सेप्ट की अशी आहे की तिथल्या लोकांना रोजगार मिळाला पाहिजे, हा. तिथली लोक प्रमोट झाली Promote पाहिजे, झाली तिथलं पाहिजे. कल्चर प्रमोट झालं पाहिजे. आज पण इको टुरिझम. हा, आणि हे तू आता बोलतोयस ते महत्वाचं आहे, कारण लोकांना माहिती नाहीये की इको टुरिझम, त्यांना वाटतं की मड हाऊस मध्ये चाललो होतो आपण, होय, होय. एका नैसर्गिक ठिकाणी चाललो, एका हो. बांबू हाऊस मध्ये राहतोय, तिथं राहिलं, तुम्ही तो ज्या वेळ बांबू घालवला. हाऊस मध्ये राहाल हा, त्यासाठी किती बांबू तोडलाय तोडलाय आणि तो विनाकारण तोडलाय. तोडलाय. एक कोणतरी फॅन्सी क्राऊड येईल आणि हा. तो बघेल, हा. तिथे काहीतरी ड्रिंक्स करतील किंवा हा. सगळं चाललंय, म्हणून ते बांबूसाठी चाललंय. बरोबर. आणि आम्ही हे जे केलंय कॉन्सेप्ट, म्हणजे आम्ही 100% बरोबर असू शकत नाही. बरोबर. हे एक 100 वर्षांचं घर होतं, हा. जे घर आता कोणी युज नाही करत होतं, हा. अशा घराला आम्ही रिनोव्हेट करून ते घरही वाचवण्याचा प्रयत्न आहे. आणि प्लस ते लाईव्हलीहूड परत जगता येऊ शकतं का, बरोबर. आम्ही सुद्धा तो प्रयत्न आमचा चालू आहे. आम्ही पण बरोबर. सस्टेनेबल तसे बनू शकतो का, बरोबर. हा पहिला विषय आहे. बरोबर. पर्यटन हा दुसरा विषय विषय आहे, आहे. असं आम्ही ठेवलंय. म्हणजे आम्ही पर्यटनच करणार आणि हेच करणार असं नाही, हा. आपण स्वतः त्यातनं बदलत चाललो पाहिजे. बरोबर. इथे जे गेस्ट येणार ना, त्यांनाही ते काहीतरी शिकता आलं पाहिजे. बरोबर. म्हणजे ते येतील, थोड्या टाइम मौज मजा करतील, जातील, असं नको. म्हणजे तेच पर्यटनांसाठी, आपण पर्यटकांसाठी सेवा देत असताना हे पण आपण विचार करायला पाहिजे की आपली लाईफस्टाईल त्यामुळे तिथे एंगेज होऊन बदलली नाही पाहिजे. बदलली नाही आपले पाहिजे. रूट्स हे हो, हो, आहेत, हो. आपण हे रूट्स लोकांना दाखवणार आहोत आणि त्या रूट्स मध्ये राहून स्वतः आपल्याला आपण काम पहिले जगले करायचं. पाहिजे, हा. तरच ते दाखवणं योग्य आहे. बरोबर. आता कुठेतरी कोणतरी मड हाऊस बांधतंय हा. आणि तिथे चाललंय सगळं, हा. पण त्या मड हाऊस साठी आपण ते गेस्ट साठी बांधलेलं घर आहे ना, बरोबर. स्वतःसाठी ते जगण्यासाठी नाही बांधलं. नाही बांधलेलं. आणि जेव्हा कुठलीही गोष्ट तुम्ही स्वतःसाठी बांधता ना, तेव्हा ती बेस्ट असते. बरोबर. म्हणजे तुम्ही कुठेतरी टुरिझम करणार आहात म्हणून करताय ना, हा. तर तिथे कायम तुम्ही दुसऱ्यासाठीच करताय. बरोबर. तुम्ही आता हे जे घर आहे ना, हे आम्हाला पहिल्यांदा राहायला भेटेल, हा. ही पहिली कॉन्सेप्ट आहे. बरोबर. नंतर टुरिझम. बरोबर. त्या कारणाने आम्ही याला पाहिजे तर आपल्याला ते स्किल आले पाहिजे, आम्ही ते स्किल शिकणार आणि थोडं थोडं आपल्याला ते जगता येऊ शकतं का, याचा आम्ही प्रयत्न करतोय. बरोबर. आता हे न्हाणीघर आहे हा. आणि आतमध्ये न्हाणीघर आहे, ही ते न्हाणी पेटवण्याची जागा आहे. हे न्हाणीघर पण आम्ही तसंच, ही मोरी होती, हा. म्हणजे इथे मोरी म्हणतात आंघोळ करण्याच्या ठिकाणाला. हा. त्याला आम्ही फक्त थोडासा कमोड वगैरे बसवलाय, हा. हा. कारण आता थोडी गरज आहे. गरज आहे. म्हातारी माणसं वगैरे येतात, हा. त्यांना ती रोजची सवय असते, एकदम रुटीन चेंज नाही होऊ शकत. हा. तिथे पण एक हंडा आहे ठेवलेला, त्याच्या पाठीमागनं चूल आहे. हा, आपण ना आपल्या मागच्या काही व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, जसं माझ्या घरी पण आहे, तो Okay. भान ठेवलाय ना, ही भिंत आहे आणि त्या भिंतीच्या मागच्या बाजूला ना चूल लाकडं आहे. चूल आहे, म्हणजे हो. तिथून लाकडं आत घालायची, हो. म्हणजे धूर वगैरे इथे काही नाही होणार, नाही. इथे तशी ती गरमी पण नाही होणार. हे बेसिंग पण त्याच बनवलंय. हा. इथे एक नारळाचं झाड मेलेलं होतं, हा, त्याचा एक कट होता असंच, हा. हा. तो कट युज करूनच बनवलाय. अच्छा. आता याला 1-1.5 वर्ष तरी झालाय, हा. हा. तर 1.5-2 वर्ष आहे चांगला. हा. अजून याला आता काजियल म्हणून इथे आहे. हा. हा. काजियल म्हणजे
कॅशूनट ऑइल म्हणजे कॅशूनट म्हणायला येईल त्याला म्हणजे काजूचे हे असतं ना टर्फल, त्या टर्फलापासनं ऑइल काढतात. ओके. आणि त्याला इथे काजियाल म्हणतात. आणि ते काजियाल युज करायचे इथे म्हणजे याला काढण्यासाठी. इथली जी सगळी वरची जी लाकडं आहेत ना ती तुम्हाला काळ्या कलरची दिसतील, कारण ती काळी आहेत याच्यामुळे की एक म्हणजे होणारा धूर, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला काजियाल काढलाय. बरोबर. ते ऑइल काढल्यामुळे ना ते चांगल्या प्रकारे टिकू शकतं. कारण आज जे प्रायमर असतील किंवा ऑइल पेंट कलर असतील हे तुम्हाला धुरात किंवा बाकी कंडिशन मध्ये तेवढे नाही टिकू शकत. बरोबर. म्हणजे 1-2 वर्षानंतर त्याचा उडून जातो. पण हा लेअर दिल्यानंतर 10-15 वर्ष व्यवस्थित राहतं घर. बरोबर. आणि तू आता आपण घरात शिरताना ना आपण म्हटलं होतं की लाईट गेले, अंधार झाला असेल, पण इथे आपल्याला ना जेवढा पण शूट झाला ना उजेडच झाला. इथे ओपन आहे, पण अजून एक उजेड असण्याचं कारण म्हणजे ना हे छत बघाल ना तुम्ही, वरती कौलारू घर, हे कौलारू घर आहे, वरती कौलं आहेत पूर्ण. पण या कोकणी घरांमध्ये ना तुम्हाला कौलांसोबत ना असे ग्लास लावलेले दिसतील. याचा एकच पर्पज की जरी असा अंधार ना असला तर असा उजेड भेटतो आपल्याला नैसर्गिकच. आता आपण बाहेरचा अजून थोडा वरांडा बघून घेऊ आपण त्या बाजूचा. हे याच्याबद्दल सांग ना थोडस. आता प्रत्येक कोकणी घरात ना अशा दरवाजा दिसायचे, अशी झरोके दिसतात. तर आता कोकणी घरात ना तुम्ही आता बघाल ना तर आता आपण इथनं स्टार्ट करूया. आता ही असलेली इथे खिडकी आहे. आता खिडकी बनवली ना, खिडकी बनवताना हे कसंही बनवू शकतात. आता स्ट्रक्चर असंच का आहे, तर पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही मोठ्या आकाराकडनं छोट्या आकाराकडे जेव्हा हवा जाते बरोबर तेव्हा तिचे तापमान खूप कमी होतं, थंड होतं. म्हणून तुम्ही जर नॉर्मल बघाल ना आपण तोंडाने हवा हा करून सोडली ना तर गरम येते. पण करून फुकल्यानंतर ना ती थंड हवा येते, कारण ती कमी आकारमानाकडनं आली हवा. तसंच ही मोठ्या याच्याकडनं छोट्या याच्याकडे जाताना हवेत बदल होतो लगेच. म्हणजे हे जे लाकूड आहे ते हा ब्लॉक आहे तो असा नाहीये स्क्वेअर मध्ये, त्याला असं डायमंड मध्ये ठेवलाय, असं आहे. त्या कारणाने ती हवा कॉम्प्रेस होऊन जाते. आता एसी मध्ये कॉम्प्रेसर असतं तर तेच काम करतं. आणि तसंच याचं पण इम्पॉर्टंट खूप आहे की हे जे चौकोन बनवलेत ना, आपण एका ठराविक लांब अंतरावर राहिलो आणि याच्या आत बघितलं तर तेवढं दिसणार नाही काय आतमधलं. पण जेव्हा आतमध्ये कोणीतरी असेल ना एकाच पॉइंटने बघेल ना बाहेर, तेव्हा तो बघू शकतो बाहेर आता कोणी आलंय ते, आणि नंतर तो येऊ शकतो. बरोबर. आणि इथे काही दरवाजे बंद नसतात दिवसभर, दरवाजा कायम ओपन, चोऱ्या माऱ्या काय नव्हते तो नेऊन तरी काय नाही येणार आहे चोरी करताना. बघू आपण, थोडं दिसते आपल्याला अंधारात ना, असंच आपण प्रयत्न करू. हा आतला भाग आहे आणि इथे पण तुम्हाला हा पड लोटा आहे आणि हा लोटा आहे. लोटा म्हणजे इथे असणारा एक हॉल, आणि या हॉलात म्हणजे कोणी गेस्ट आले किंवा सगळे बसू शकतात, सगळे एकत्र येऊ शकतात घरातली माणसं, ते ठिकाण त्याला लोटा म्हणतात. ओके. आणि इथे पण ते मगाशी मी जे बरखे सांगितलेले आहेत ना ते हे बरखे आहेत, हे पिलर्स आहेत ज्याच्यावर घर आहे. पूर्ण हे भिंत आहे, पण जे फ्रेमिंग जे म्हणजे जो मेन सांगाडा आहे तो या लाकडांचा आहे असा. आणि इथे गणपतीची खोली कोणती असते? गणपतीची खोली ही समोरची खोली गणपतीची आहे, ज्याची आता थोडीशी आम्ही पुस्तक वगैरे ठेवण्यासाठी जागा केली. आणि या लाकडी फर्निचर त्यावेळेचं जुनं सगळं तेव्हाचं जुनं. त्यानंतर ही वळे म्हणतात इथे, हा मिडल हॉल झाला इथला. आणि वळे म्हणजे सगळे सणवार जे चालतात ना तिथे चालतात. त्यासाठी म्हणजे हळदी कुंकू असेल किंवा फुगडे असतील किंवा बाकी काही असतील फंक्शन तर तिथे चालणार. आपण जेवायला इथे बसणार वळे. आणि हे सगळं आहे, ही याला मांजरी म्हणतात किंवा बांबूची मॅट आहे, चटई बनवलेली आहे. आणि इथल्या लोकांनी इथल्या त्यांच्या कल्चर प्रमाणे तशी बनवली ही. आणि त्याच्यात ते वेगवेगळे कलर्स वगैरे त्यांनी इन्क्लूड करून तसं ते छान बनवलंय. म्हणजे हे पण एकदम नैसर्गिक सोर्स वापरून बनवलेले. वर बघतो आपण माळा आहे ज्याच्यावर सुपारी सुकत घालण्यासाठी जागा आहे. एका बागायतदाराचं घर आहे आणि ते सगळं आपण जपत किंवा ते सगळं आपण करत करत इथे राहणार आहोत. बरोबर. म्हणजे इथे राहणार पर्यटक त्याच्यासाठी केलेलं आर्टिफिशियल काही नाही. इथे जे खरं आहे ते बघण्यासाठी तुम्ही या. हीच खूप हे आहे. इथे थोडा अंधार आहे त्यामुळे या रूम्स नाही बघता येणार. इथे पण एक रूम आहे, पण ठीक आहे आता अंधारात दिसणार नाही आपल्याला. किचन दिसू शकेल. ते किचन आहे, पण थोडं हे करूया. ओके. हे किचन आहे. चूल दिसते आपल्याला, ही चूल दिसते.
आणि इथनं परत आपण न्हाणी घराकडे बाहेर पडतो. इथे पण एक खोली आहे, पण ती काय आता अंधारात आपल्याला दिसणार नाही. आणि असा माळा ना तो इथे प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिसतो असा. आणि असं आपण इथून बाहेर पडतो न्हाणी घरात. तर असं हे घर आहे. मला अजून काही गोष्टी आहेत त्या विचारायच्या तुला. म्हणजे अजून पण इथे ना ते लोक वापरत असतील, तर आपण परत वरांड्यात जाऊ. कारण काही गोष्टी आहेत ना त्या अशा की त्या इथे गरजेसाठी वापरल्या जातात, पण एक शो पीस म्हणून पण ते एक ना घराची शोभा वाढतो. जसं की हे इथे आहे, हे काय ते याला इथे करलं म्हणतात त्याला. हा, म्हणजे ते शिवण नावाच्या लाकडापासून ते बनवलंय हा, आणि ते पाणी देण्यासाठी युज करायचे. हा, हा. म्हणजे याला इथे म्हणजे पोकळ भाग आहे, हा. तसंच सेम तिथे होता पीस. ओके. तुटलाय आता, म्हणून त्याचा आम्ही तसा युज केला आता झाडा लावण्यासाठी. हा, हा, तर तो असा धरून हातात ते शिपलं जायचं. हा, हा. आणि हेच मी जे मगाशी म्हणलो, ग्रॅव्हिटीने खाली खाली पाणी द्यायचं आणि ते बरोबर. माणसं त्याने ते शिंपायचे. शिंपायचे. हे इथे अजून खूप ठिकाणी चालू आहे. चालतंय. हा, हा. हे पण युनिक होतं. नारळाचा फक्त वापर केला, करवंटीचा तो खराब झालेला नारळ हा. होता, त्यातच आम्ही ते झाड लावलंय. आणि तिथे ही गोष्ट, हे पण आता काही ठिकाणी आता दिसणं बंद झालेलं आहे. याला खून म्हणतात. म्हणजे मासे पकडण्यासाठी जे युज होतं हा. ते आहे हे. आणि हे बांबूच्या स्टिक पासून बनवलंय. हा, हा, आणि याला जे सगळे जे दोर युज केलेत ना, हा, हे सगळे आपण जे आता कोर म्हणतो हा, किंवा ह्याची सुतळ असते आपली काथा. हा. काथा प्रकल्प आपण ऐकलाय खूप. बरोबर. तो नारळाच्या किशांपासून हे सगळं बनवतं. हा, हा, आणि त्याची कुजून त्याच्या छोटे छोटे दोरे काढून हा. ते सगळं बनवलेलं आहे हँडमेड. आणि त्याच्यानंतर हे बनवलंय. मग ते कसं यूज कसं करतात त्याला? ज्यावेळी याला हे पाण्याचे हा प्रवाह आहे तिथे लावायचा. हा. त्याच्यानंतर मासे आतमध्ये जाणार. हा. आतमध्ये गेल्यानंतर ते अडकलेत. Trap होतात, हा. ट्रॅप झाल्यानंतर ते इथनं सोडायचे आहे. अच्छा, ते सोडायचं आणि मग ते ओपन करता ओपन येतं. होतं हा. आणि नंतर आपण त्यातनं बाहेर काढू शकतो. काय साईजचे आणि कोणते मासे सापडतात ते पावसात पण? ओके, पावसात सापडतात. पावसाचे वर आलेले जे मासे असतात म्हणजे हा, चढणीचे मासे. चढणीच्या माशांसाठी ते खास युज करतात. ओके. ही पण एक तशीच पडवी आहे. या पडवीत पण इथे आता तुम्ही बघाल ना, तर हे युज करायचे की इथे जर खूप लोकांचं पीठ वगैरे मळायचं असेल हा. किंवा परात नव्हती, हा. तर परात म्हणून याचा युज करायचे. ओके. किंवा जर तुम्हाला काहीतरी पाण्यासारखं काहीतरी पेज असेल, हा. पेज आपण जी करतो ती पेज गाळायची असेल, ते यात गाळायचे ते. हा. त्यासाठी याचा युज व्हायचा जास्त प्रमाणात. हे नांग आपल्या बैलाचं हे आहे ना, बैलाच्या पाठीवर जो ठेवतो ठेवतो तो. ही सूप आहे. नंतर हा पाळणा आहे. हा खूप जुना पाळणा आहे. बाळांचा पाळणा. हा, अच्छा. बाळांचा हा, पाळणा. हा, हा, हा. आणि हे कसे हे थोपटण्यासाठी, म्हणजे इथली जमीन जी आपण करतो ना, हा. याला फिनिशिंग दिल्यानंतर त्याला खूप थोपटावी लागते. हा. त्यासाठी याला पेटणं म्हणतात इथे. अच्छा. म्हणजे पेटायला युज करतात हा. म्हणून. तर ते आहे ते. म्हणजे हे तुम्हाला दिसत असेल ना, सगळीकडे असं शेणाने सारवलेलं हा. आहे. तुम्हाला वाटत असेल की हे सर्व सोपं आहे, सहज होऊन जातं. असं नाहीये, कारण त्यासाठी फार मेहनत लागते. हा. शेण आणा आणि बऱ्याच फक्त सारवणं नाही, ते सगळं प्रोसेस, मोठी प्रोसेस आहे त्याला. मी कोकणी माणूस असलो तरी मी कोकणात न राहता इथे नवी मुंबईत राहतो. परिस्थितीने दाखवलेल्या वाटेवर चालत मी इथपर्यंत पोहोचलो. आता इको टुरिझमच्या वाटेवर चालत परत कोकणात परतायचं आहे. बागायतदार फार्मस्टे हा फक्त राहण्यासाठी नव्हे तर अस्सल कोकणी जीवनशैली अनुभवण्याची संधी आहे. अधिक माहितीसाठी किंवा बुकिंगसाठी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. संपर्क क्रमांक डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे. तर इथेच मी तुमची रजा घेतो. भेटू पुढील भागात. धन्यवाद.